तर मित्रांनो, कसे आहात? वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कालचा भाऊचा धक्का बघितला का? मी दिलेली डबल एलिमिनेशनची खबर खरी ठरली आणि आयुष संजीव आणि करण सोनावणे यांचं काल शॉकिंग एलिमिनेशन झालं. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बिग बॉस मराठी सीझन नंबर 6चे गेल्या आठवड्याचे पॉप्युलरिटी पोल्स बघणार आहोत. पॉप्युलरिटी पोल्स हे कॉन्टेंट प्लस वोटिंग याच्यावर डिपेंड असतात. तर मित्रांनो, चला सुरू करूया बिग बॉस मराठी सीझन नंबर 6 गेल्या आठवड्याचे पॉप्युलरिटी पोल. तर मित्रांनो, नंबर 12वर आहे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रे हिचं कॉन्टेंट खूप कमी आहे. ती करण आणि आयुष सोबत असायची, सोबत सचिन सोबत पण असायची आणि त्यांचा एक ग्रुप होता जे बाल्कनीमध्ये जाऊन डिस्कशन करायचे. पण आता करण गेलाय तेव्हा तिचा बॉन्ड तुटलाय. नंबर 11वर आहेत सचिन कुमावत. सचिन कुमावत हे काल वाचले. त्यांना पण वाटलं नव्हतं ते वाचतील जेव्हा ते आयुष आणि करण सोबत गेले होते त्या ट्विस्टच्या टास्कमध्ये, एविक्शनच्या. त्यांना पण वाटलं नव्हतं, पण सध्या ते नंबर 11वर आहेत आणि त्यांना चांगलं खेळण्याची गरज आहे. नंबर 10वर कोण आहे? नंबर 10वर आहेत प्रभू. प्रभू सध्या तन्वी सोबत खेळत आहे आणि तन्वीचा तो राकेश सोबत एक ग्रुप पण बनलाय, त्याच्यामध्ये पण प्रभू आहेत. प्रभूंना आपलं कॉन्टेंट वाढवण्याची खूप गरज आहे. त्यांचे फॅन्स एवढे नाही आहेत, पण ते कॉन्टेंट तन्वीसोबत देत आहेत. तो कॉन्टेंट आणि वाढला पाहिजे. नंबर 9वर कोण आहे? नंबर 9वर आहे दीपाली सय्यद. दीपाली सय्यद या पहिल्यांदा राकेश सोबत खेळत होता आणि आता पण राकेश सोबतच खेळत आहेत आणि विकेंडच्या वारमध्ये त्यांना विशालचं खरं रूप दाखवलं गेलं, ते खूप इम्पॉर्टंट होतं आणि ते बघायला पण खूप मजा आली. नंबर 8वर आहे मित्रांनो रुचिता. रुचिता, जिला भाऊच्या धक्क्यावर जागा नव्हती, ती रुचिता जी खूप कॉन्टेंट देते पण आपल्या तोंडाने वाट लावते. पण ती काही गोष्टींमध्ये बरोबर पण असते, पण तिचं तोंड तिची वाट लावते. तिच्या तोंडावर तिला कंट्रोल ठेवायची गरज आहे. नंबर 7वर कोण आहे? नंबर 7वर अनुश्री आहे. अनुश्री टोळीत पण खेळते आणि सगळ्या साईडून आपला एक चांगला बॉन्ड बनवून घेते. ते त्यांचं नाटक पण होतं, पण मला वाटत नाही आहे. अनुश्री खूप स्मार्ट प्लेअर आहे आणि ती वरती पण येऊ शकते. टोळीत पण खेळून ती सगळीकडून खेळते. नंबर 6वर कोण आहे? नंबर 6वर राखी सावंत आहे. राखी सावंत गेल्या आठवड्यात आली आणि आल्या ती नंबर 6ची पोझिशन पॉप्युलरिटी पोल्समध्ये घेते. मेन कारण म्हणजे तिचं कॉन्टेंट. ती कॉन्टेंट खूप देते आणि ती बिग बॉस फेवरेट पण आहे. नंबर 5वर कोण आहे? नंबर 5वर सागर कारंडे. सागर कारंडे गेल्या आठवड्यात आपल्याला रडताना दिसलेत. जेवणावरून जे वाद होत होते त्याच्यामध्ये ते इमोशनल होताना दिसलेत आणि जे काय होत होतं ते पण खूप चुकीचं होत होतं. सागर कारंडे यांनी पण आपला गेम वाढवण्याची गरज आहे. नंबर 4वर कोण आहे? नंबर 4वर राकेश बापट. राकेश बापट एक ग्रुप घेऊन चाललाय आणि त्याला विशालसोबत खेळायचं नाही आहे, विशालला त्याच्यासोबत खेळायचं नाही आहे, पण तो ज्या प्रकारे खेळतोय तो पुढे येऊ शकतो का? गेल्या आठवड्यात मला त्याचा गेम आवडला नाही. ज्या प्रकारे तो टास्क रद्द करत होता ते खूप चुकीचं दिसत होतं, पण सध्या तरी त्याला पब्लिकचा सपोर्ट खूप आहे. नंबर 3वर विशाल कोटियान. विशाल कोटियान टोळीला पुढे घेऊन चाललाय आणि तो टोळीचा फेस बनलाय. रुचिता आणि अनुश्री यांनी कितीही चांगला गेम खेळला तरी त्याचं मेन क्रेडिट हा विशालच घेऊन जातो, कारण विशाल त्या टोळीचा लीडर आहे आणि तो लीडर प्रमाणे खेळतोय आणि तो सध्या नंबर 3वर आहे. नंबर 2वर कोण आहे? नंबर 2वर आहे जी पहिल्या आठवड्यापासून आताच्या आठवड्यापर्यंत खूप चांगली खेळते आणि कॉन्स्टंटली आपला ग्राफ वरती नेते, ती म्हणजे तन्वी कोलते. तन्वी कोलते ज्या प्रकारे खेळते, तिचं फॅन फॉलोविंग डे 1 पासून आताच्या दिवसापर्यंत जर बिग बॉसमध्ये सर्वात जास्त फॅन फॉलोविंग कोणाची इन्क्रीज झाली असेल तर ती म्हणजे तन्वी कोलतेची. नंबर 1वर कोण राज्य करत असेल तर नंबर 1वर राज्य करतोय रोशन भजनकर. रोशन भजनकरचे या बिग बॉसच्या घरात जेवढे कंटेस्टंट आलेले त्याच्यामध्ये एकच कॉम्पिटिशन होती आणि ती कॉम्पिटिशन म्हणजे करण सोनावणे. आता करणच्या शॉकिंग एलिमिनेशनमुळे रोशन भजनकरचा जिंकण्याचा मार्ग मोकळा झालाय का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बिग बॉस मराठी रिलेटेड वोटिंग ट्रेंड्स असो, पॉप्युलरिटी पोल्स असो, सगळ्या अपडेट्ससाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका.